शुभ सकाळ सर्वांना. तुमचं दीप्ती बॉम्बे या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला आता सकाळची सुरुवात गरम गरम चहाने करूया आपण मस्तपैकी. चहा ठेवला येते मी. मला थोडा चहा घेते. सर्वांचा चहा घेऊन झाला आहे. चला या तुम्ही पण चहा घ्यायला. रात्री आम्ही गेलो होतो पालखीला, तिथे खूप लेट झाला. इथे सोनूचे पप्पा निघाले होते ऑर्डरला आणि त्यांचं चाललं होतं फेटे काउंट करून भरण्याचं काम. आणि मी मध्ये मध्ये व्हिडिओ काढत होती, त्यामुळे ते बोलत होते थांब नंतर काढ व्हिडिओ, आधी मला फेटे भरू दे. तरी माझं चालूच होतं व्हिडिओ काढणं. त्यानंतर माझं पण थोडं त्यांना मदत करण्याचं काम चाललं होतं. त्यांना फेटे दुसऱ्या एक पिशवीमध्ये पॅक करून देत होती. मी शाळेतनं आलो, आई बेडवर पडलेली दिसली. मी आई जवळ गेलो. आई तापाने फटफट फटफट करत होती. मी डॉक्टरांकडे लगेच गेलो. मी डॉक्टरांना सांगितलं आई तापाने फटफट 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 करते. डॉक्टर मला म्हणाले तू काय एवढा फटफट फटफट करतो. मी लगेच डॉक्टरांना बोललो चला नाही तर आज आई अजून फटफट फटफट करायला लागल. डॉक्टर लगेच मला घेऊन आईजवळ गेले. मी डॉक्टरांनी आईला तपासले तर डॉक्टर म्हणाले घे गोळ्या, बाबांना सांग आणून द्यायला. मी बाबांना सांगितले आणून गोळ्या आणून द्यायला. गोळ्या बाबा आले तेव्हा बाबांनी आईला बघितले तर आई जाम तापाने फणफण फणफण करत होती. बाबा म्हणाले बाबांनी गोळ्या दिल्या आईला. आईचा ताप आता फन करायला लागला होता. फक्त फनफन करायला लागला होता. मग आधी त्याच्या फनफन फनफन करत होता. तर गेले होते ना घरी, तर सासूबाईंनी पाठवले शेंगा आणि ते गेले होते सोलापूरला सासू सासरे, त्यामुळे त्यांनी पाठवले सोलापूरचा कांदा लसूण मसाला आणि हा फरसाण आहे तिकडचा. परत तनिषला पाठवले. तनिषला 2 भोवरे दिलेत आणि दीदीला काय दिले, दीदीला बांगड्या दिल्यात, मस्त बांगड्या आहेत हां. आणि गळ्यातलं दिलं आहे दीदीला, छान आहे ना गळ्यातलं, छान आहे ना. आणि तनिषला एक किचन दिलं आहे, छोटासा बॉल, तनिषला आवडतो ना बॉल. आता आम्ही 3 जण निघालो आहे नंदेकडे जायला. नंदेच्या मुलीचं बोरनाळ आहे आणि हळदी कुंकू आहे. आम्ही तिकडे चाललो आहे. आता तुम्हाला दाखवतो तिकडचा व्हिडिओ. खूप चालतं त्यांचं, व्हिडिओ काय काढेल, काय पोस्ट देईल. त्यानंतर सोनू तनिषच्या आत्याकडनं आम्ही घरी आलो. मम्मी काय बनवते? चिकन बनवते आणि भात बनवले, भाकरी बनवले. आता चिकन घालते कोणाला चिकन. आपण एक दिवस चिकनची रेसिपी पण टाकूया का? टाकूया ना, मस्तपैकी बनवून टाकूया रेसिपी. आता नको, आता वेळ नाही ना, आता गडबड चालली ना थोडी. आपण नंतर टाकूया मस्तपैकी, वेळात वेळ काढून. चालेल. त्यानंतर आता घ्यायला जायला 10 वाजता क्लास जाणार होतं ना, लेटच झालं थोडंसं.
माझी सोनू दीदी पण छान स्वयंपाक बनवते. मी तू एकदा तुझी व्हिडिओ टाकू आपण बनवताना नाही का. हां चालेल. तू काय बनवशील? तंदुरी. तंदुरी बनवशील? हां नको कोळंबी बनवशील. चालेल. तर मग सुकं चिकन असं. सुकं चिकन. नाही तर चपाती बनवताना व्हिडिओ टाकू. तुला चपाती मस्त येतात ना बनवून? हां चालेल. दीदी आहे ना आमची माझ्यापेक्षा छान स्वयंपाक बनवते ना तुम्ही हां बनवतेस ना. हो. सोनू कुठे दाखवू का तुम्हाला अशी कॅमेऱ्याच्या. सोनू ही कॅमेऱ्याच्या मागे उभी असते व्हिडिओ काढायला. सोनू करशील ना स्वयंपाक? हो. काय करशील सांग बरं. चपाती भाजी वरण भात. केव्हा करशील? वेळ मिळते मग. अभ्यासात ना. हां. सोनूला भरपूर अभ्यास असतो आमच्या. आणि आता तर स्कॉलरशिप घेतले. त्याच्यामुळे जास्त अभ्यास आहे. सूप इथे लावतात. आमची सोनू इकडचं तिकडं तिकडचं इकडे असं लावते. कसं ना मला माहिती नव्हतं. माहिती आहे तू ते तसंच करते. इकडचं तिकडं तिकडचं इकडं नाही का सोनू. आता आम्ही गॅस गिझर आणला आहे तिथे सिलेंडर ठेवला आहे. आधी आम्ही तिथं सूप आणि ती काय असली भांड्यांची परात भांड्यांची जाळी असं ठेवायचं. तर आता मला काय माहिती कुठे ठेवते. आता गॅस सिलेंडरच्या इथे सूप ठेवलं ना. बरं झालं पप्पाने ना चिकन आधी आणून दिलं होतं. मग आधी चिकन आणून दिलं पप्पाने म्हणून पटपट झाली पाहिजे नाही का. नाही तर मला जाऊन आणायला लागलं असतं. आपण आमच्याकडे गेलतो ना हां. तेव्हा. मस्तपैकी रस्ता करतो. चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.